ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. राजज्ञान. ओव्या आहेत 538 ते 547 आणि गीतेचा श्लोक आहे 21. भगवंत राजज्ञान कशाला म्हणतात ते सांगत आहेत. श्लोक 21. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं. सर्व भूतांचे ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत असा अद्वितीय आत्म्याविषयी भेदकारक बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजज्ञान होय असे जाण. तरी पार्था परी ते ज्ञानगा राजस, जे भेदांची कास धरूनी चाले. तर अर्जुना ऐक, जे ज्ञान द्वैताचा आश्रय धरून चालते ते ज्ञान राजस होय. विचित्रता भूतांची आपण आतोनी ठिकरिया, बहुचकै ज्ञातया आणिली जेणे. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे तुकडे होऊन ज्या ज्ञानाने ज्ञात्याला म्हणजे जीवाला बराच भ्रमिष्टपणा आणला. जैसे साचा रूपा आड घालून विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड ओपी निद्रा. ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचे दार लावून झोप ही स्वप्नाचे ओझे डोक्यावर ठेवते, तैसे स्वज्ञानाची ये पवळी बाहेरी मिथ्या मही खळी, तीही अवस्थांची या वैहाळी दावी जे जीवा. त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर असार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांचे खेळ जीवांना दाखवते. अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले, तैसे नामी रूप दुरावले अद्वैत जया. अलंकार रूपाने असणारे सोने जसे मुलाला सोने वाटत नाही, त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मूढा, वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती तिची मूर्खाला जशी अनोळख झाली, अथवा दीपपणामुळे अग्नी जसा मूर्खाला दुर्बोध झाला. का वस्त्रपणाचे आरोपे मूर्खाप्रती तंतू हारपे, नाना मुग्धा पटू लोपे दावूनी चित्र. अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतू म्हणजे सूत नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाला म्हणजे मूर्खाच्या दृष्टीला आपण नाहीसे होते, म्हणजे त्या मूर्खास चित्र दिसते व कापड दिसत नाही. तैशा जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने भूत व्यक्ती म्हणजे प्राणीमात्रांचे आकार निरनिराळे आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते. मग इंधनी भेदला अनळू फुलावरी परिमळू, का जळ भेदे शकलू चंद्रू जैसा. मग अनेक काष्ठांनी जसा अग्नी भेदला जावा, अथवा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा, अथवा निरनिराळ्या लाटातील पाण्याने जसा चंद्र भेदला जावा. म्हणजे अग्नी, सुवास व चंद्र हे एकच असून जसे उपाधी भेदामुळे मूर्खाला ते अनेक आहेत असे वाटतात, तैसे पदार्थ भेद बहुवस, जाणोनी लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथे. त्याप्रमाणे पदार्थांचे अनेक प्रकार जाणून जे लहान थोर आकार बनले आहे म्हणजे अनेकत्वाला पावले आहे, ते येथे राजस ज्ञान होय. भगवंत श्लोकात सांगतात की ज्या ज्ञानाच्या योगाने सर्व भूतमात्रे भिन्नत्वाने प्रतीतीस येतात ते राजज्ञान आहे. सर्व भूतमात्रात एकच परमात्म तत्व भरून राहिलं आहे असं पाहणं म्हणजे सात्विक ज्ञान, तर उलट सर्व भूतमात्रे परमात्म स्वरूपाहून भिन्न पाहणे हे झालं राजज्ञान. राजज्ञानात आत्मोपम्य बुद्धीचा अभाव आहे, परंतु जे भिन्नत्व दिसते ते तो यथार्थत्वाने ग्रहण करतो, त्यामुळे त्याचे आचरण सुद्धा त्या भिन्नत्वाला अनुसरूनच असतं. त्याला आप्तांविषयी प्रेम वाटेल तर शत्रूंविषयी द्वेष वाटेल, शत्रूंचा वध करण्यास तर आप्तस्वकीयांच्या कल्याणासाठी झटण्यास तो प्रवृत्तही होतो. तेवढी शुद्ध बुद्धी त्याच्या ठायी असते. जे भेदाची कास धरूनी चाले, भेदाची कास धरून चालते ते राजज्ञान
अशी ज्ञानदेवांनी राजज्ञानाची अर्ध्या ओवीतच व्याख्या केली. येथे ज्ञाता स्वतःला परमात्म तत्वापेक्षा वेगळा मानतो व भूतमात्रांचे भिन्नतेने ग्रहण करतो. परमात्म स्वरूप एकच असता मायेच्या योगाने ते शतखंड झाल्याचे भासते. त्यामुळे ते ज्ञान ज्ञात्याला द्वैत दाखवते व भ्रमात पाडते. निद्रा जागृतीतील स्वरूप विसरायला लावते. जणू तिने विसराचा दरवाजाच लावलेला आहे. मग जीवाला स्वप्नात गुंतवून टाकते. तसेच ज्ञानाची जागृती नसल्यामुळं स्वस्वरूपाचं विस्मरण होतं. मग ते ज्ञान जीवाला खोट्या मोहाच्या गर्तेत जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांचा खेळ दाखवते. ज्ञानदेव दृष्टांत देतात की वास्तविक अलंकार सोन्याचेच असतात, पण अजाण बालकाला त्यामधील सोन्याचे आकलन होत नाही, तर त्याला दिलेल्या आकाराचं कलाकुसरीचं ज्ञान होतं. तशी सर्व भूतमात्रे वास्तविक एका परब्रह्माचीच असतात, पण अज्ञानी मनुष्याला परब्रह्माचं ज्ञान होत नाही, तर भूताभासाचं ज्ञान होतं. गाडगी मडकी वास्तविक मातीचीच असतात, पण अडाण्याला त्याच्या मागील माती न दिसता तो ते आकार सत्य मानतो. किंवा दीपपणामुळे मूर्ख मनुष्य त्या अग्नीला अग्नी न मानता दिवा मानतो. रंगीबेरंगी चित्रांनी युक्त असं वस्त्र पाहून जीवाला त्यामागील तंतूंचं ज्ञान होत नाही. त्याप्रमाणे भिन्न भिन्न भूते पाहून अजाण मनुष्य त्यामागील एकत्व पाहत नाही. अनेक आकार पाहून अज्ञानी मनुष्य ते आकार खरे मानतो. उदाहरणार्थ, अनेक आकाराच्या लाकडांना अग्नी लागला की अग्नी सुद्धा त्या आकाराचा भासतो. मोगऱ्याचा सुवास एकच, पण जीव अनेक फुले पाहून तो सुगंधातही तितके भेद करतो. चंद्रबिंब एकच, पण जलाशयातील लाटामुळे अनेक चंद्र दिसू लागतात व अज्ञानी मनुष्य ते खरे मानतो. एकूण पदार्थ मात्रातील रूप, आकार वगैरे अनेक प्रकारचे भेद ज्या ज्ञानाच्या योगे सत्य भासतात ते राजज्ञान आहे. पुढे भगवंत तामसज्ञान कशाला म्हणतात ते सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.